तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथील रहिवासी. सरांची MSc आणि BSc ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून झालेली आहे. 1992 मध्ये सर गुजरात कृषी विद्यापीठ पालमपूर येथून त्यांची डॉक्टरेट झालेली आहे. सरांनी म्हणजे एक सहयोगी प्राध्यापक म्हणून सर हिमायतबाग येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्र औरंगाबाद येथून प्रमुख म्हणून तिथून रिटायर झालेले आहेत. सरांनी NIPST तळेगाव दाभाडे, राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे इथे सुद्धा सरांनी त्याची सुरुवात केलेली आहे 1996 ला. आणि 96 ते 2000 पर्यंत सर तिथं प्रथम संचालक म्हणून होते. तसेच एक 4 वर्ष सर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनला तांत्रिक सल्लागार म्हणून सुद्धा सरांनी काम केलेले. सरांचे जवळपास 61 संशोधन लेख आहेत. नंतर 4 पुस्तक आहेत सरांचे. निर्यातीसाठी आंबा लागवड ते निर्यात, चला गट शेती करूया, कापूस लागवड तंत्रज्ञान. तसेच त्यांच्या 5 आंतरराष्ट्रीय परिषदात त्यांचा सहभाग आहे. तसेच 30 राष्ट्रीय परिषदात सहभाग घेतलेला आहे सरांनी. त्यांना फ्रान्स इथं 1915 ला वाटसेव पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मराठवाडा भूषण 2019 ला 2019 ला मराठवाडा भूषण पुरस्कार सुद्धा पुण्याला त्यांना मिळालेला आहे. त्यांचे जवळपास आता 15 एक परदेश दौरे झालेले आहेत. सरांनी समुद्र मार्गे आंबा निर्यातीला सुद्धा त्यांनी चालना दिलेली आहे. तसेच सरांचं गट शेतीमध्ये सुद्धा काम आहे. 1986-87 ला त्यांनी गट शेतीला सुरुवात केली आणि आज ती गट शेतीची एक शासकीय योजना सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे. तसंच ते फळबाग तज्ञ म्हणून सर्व ठिकाणी एक रिसोर्स पर्सन म्हणून उपलब्ध राहतात. मी सरांना अशी विनंती करतो की सरांनी आजच्या फळरोप वाटिकेचे संपूर्ण संगोपन आणि व्यवस्थापनाबद्दल सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सर्व आवाज येतोय का मदनराव? सर यायला सर. सर्व कृषी खात्याचे नर्सरी धारक, नर्सरीचे प्रमुख आणि आमचे मदनराव सिसोदे नमनाला शेरभर तुपाच्या ऐवजी मी डायरेक्ट आपलं नर्सरी विषयीचं माझं सादरीकरण आपल्यासमोर मांडणार आहे. आपण 1990 मध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री असताना EGS हॉर्टिकल्चर ही पहिली योजना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी सुरू झाली. योजना सुरू झाली आणि लागवड वाढायला लागली. रोपवाटिकाची संख्या मात्र काही फारशी त्यावेळेस रोपवाटिकेला फारसा ताकद देण्यात आली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला आणि खात्रीची रोप कलम मिळाली नाही. सुरुवातीच्या काळात मग नर्सऱ्या नाही. मग काय करा, आंबा लागवड करायची, कोळी लावा आणि तिथं नंतर कलमीकरण करून घ्या. कोळी कशा लावा हेही माहित नव्हतं. लोकांनी उकिरड्यावरच्या कोळी जमा करून आणल्या, गड्डे केले, लावल्या कोळी, त्या उगल्याच नाही. याचं कारण त्या कोळी जुन्या होत्या. काही शेतकऱ्यांच्या उगल्या, त्याला कलमीकरणाला माळी भेटले नाही. त्याचबरोबर
ज्यांना माळी भेटले त्यांना काड्या भेटल्या नाही, कलम काड्या भेटल्या नाही. अशी परिस्थिती, अशी दुरावस्था या रोपवाटिका आवाज किंवा कमी येतोय सर. करण्याची या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर या तालुका कृषी फार्मला रोपवाटिका सुरू करण्यात आल्या. रोपवाटिका सुरू करण्यात आल्या, तिथं मदर प्लॉन्टची अभाव होता. अशा बऱ्याच अडचणीमधून हा रोपवाटिकाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये सर आवाज कमी जात येतोय आहे. सर. आता विद्यापीठाकडे रोपवाटिका आम्ही असताना केल्या, आताही चालू आहे. परंतु या रोपवाटिकांची सुद्धा अतिशय दुरावस्था आहे, कारण शासकीय मदतीचा अभाव. तर अशा याच्यामध्ये आपल्या रोपवाटिका मोठ्या प्रमाणात आता आहेत, हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामध्ये रोपवाटिकाचा आम्ही एक अशा याच्यामध्ये, मी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनला सल्लागार होतो 2014-15 मध्ये. त्यावेळेस महाराष्ट्रातील सगळ्या SDO साठी 3-3 दिवसाचे 4 वेळेस प्रशिक्षण वर्ग आम्ही आयोजित केले होते. तळेगाव दाभाडेला NIPST जे आहे, आता सध्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर म्हणतात, तिथं आम्ही 4 वेळेस असे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले की नर्सरी कशी असावी आणि नर्सरीला कशा प्रकारचं सर्टिफाय करायचं असलं तर कशा प्रकारे सर्टिफाय केलं जावं याविषयी त्यावेळेसही आम्ही बरेच प्रयत्न केले. आजही अशी परिस्थिती आहे की मराठवाड्यामध्ये मोसंबी पाहिजे, विदर्भात संत्रा पाहिजे. तर ह्या खात्रीच्या रोपवाटिकेमधून हे संत्रा, मोसंबी, इव्हन आंब्याचं मी परवाच गुजरातमध्ये गेलो होतो. शनिवारी गुजरातला गेलो, सोमवारी. गुजरातमध्ये सुद्धा 100 रुपयाला कलम झालंय. महाराष्ट्रात तर कलमच भेटत नाही आंब्याचं. ही दुरावस्था ही आपल्याकडं सध्या मोसंबीचं खात्रीचं कलम नाही, आंब्याचं खात्रीचं कलम नाही. मग काही खाजगी रोपवाटिका मात्र यामध्ये आहेत. त्यामध्ये नागसीडची एक रोपवाटिका आहे. काल मी जालन्याला एक रोपवाटिका पाहिली, बळीराजा रोपवाटिका. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ती रोपवाटिका मोसंबीसाठी केलेली आहे, मोसंबी आणि सीताफळासाठी. अशा काही थोड्याफार बोटावर मोजण्यासारख्या खाजगी रोपवाटिका जर सोडल्या तर शेतकऱ्यांना खात्रीचे कलम मिळणं आता अतिशय अवघड झालेलं आहे. NRC सिट्रस आहे, ती आता CCRI झाली नागपूरची. तिथं पूर्वी मोठ्या प्रमाणात कलम करत होते, 2-2, 3-3 लाख कलम तिथं तयार व्हायचे. तिथेही आता कलम करण्याची संख्या कमी झालेली आहे. कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा आता रोप कलम अतिशय कमी मिळत आहेत. आणि खाजगी घ्यायचे म्हटलं तर खाजगी नक्की कुठल्या रोपवाटिकेतून रोप घ्यायचे. खाजगी नर्सऱ्यामध्ये बरेच प्रकार आम्ही पाहिले की ते कुठून तरी विकत आणतात आणि ते डायरेक्ट इथं विकतात. आंब्यामध्ये तर परदेश म्हणजे परराज्यातून कलम साऊथ मधून येतात, काही गुजरात मधून येतात. त्या नर्सऱ्यामध्ये मदर ब्लॉकच नाही, स्वतः ते करत नाहीत. बाहेरचे कलम आणून इथं स्वतःचे कलम म्हणून विकलं जातं. अशा परिस्थितीमध्ये माझा एक आग्रह आहे, आता सध्या योगायोगानं आपण सगळे नर्सरी धारक, शासकीय नर्सरी धारक, नर्सरीचे प्रमुख इथं उपस्थित आहोत. मला असं वाटतं की आपल्या नर्सरीमध्ये जे काय कमी जास्त खामी असतील, जे कमी शॉर्टफॉल असतील, ते आपण दुरुस्त करून आपल्या नर्सरीमधूनच मोठ्या प्रमाणात ऍटलिस्ट मराठवाडा म्हटल्यानंतर या 2-3 पिकाचे जसं आंबा, तुमचं मोसंबी आणि सीताफळ हे रोप जरी आपण मोठ्या प्रमाणात तयार करून शेतकऱ्याच्या मागणीचा पुरवठा जर आपण करू शकलो तर मला वाटतं त्यासारखी चांगली गोष्ट कोणती नाही. आता मला नर्सरी रोपवाटिका मॅनेजमेंट, नर्सरी मॅनेजमेंट हे कसं असावं, स्टँडर्ड नर्सरी मॅनेजमेंट कसं असावं याबाबतचं एक सादरीकरण मी आपल्याला करणार आहे. या सादरीकरणातून मग आपल्याला काही प्रश्न असले तर आपण सविस्तरपणे प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न उत्तर घेणार आहोत. आणि प्रत्यक्ष कोणाचा आवाज येतोय मध्ये?
तर ज्यांनी प्रत्यक्ष फार मोठ्या प्रमाणात रोपवाटिका चालवली, आज 25 वर्षापासूनचा त्यांना रोपवाटिकेचा अनुभव आहे, असे शेख रसूल साहेब सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काय नर्सरी कशी असावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मी आपणास सादरीकरणामधून आपल्या समोर काही गोष्टी मांडण्याचा मी आपल्या समोर प्रयत्न करणार आहे. आता सादरीकरणामध्ये हा दिसतंय का हे मदनराव? हॅलो मदनराव, दिसतंय का? सर ते दिसतंय पण ते ओळखू येत नाही सर. हा दिसायले पण दिसायले सर. पण ओके. ओळखू. हो, हो. आता दिसतंय का? हा थोडस सर त्याला फुल स्क्रीन. हा ठीक आहे, ते झाला आता. आणि एक सर जे हा. खाली एक स्ट्रीप आलेली बघा, स्टॉप शेअरिंग म्हणून, तिच्या हाईडवर जा, हाईडवर. हा, हा. म्हणजे हा ओके, थँक्यू सर. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही कॉम्प्युटर मध्ये एवढे परफेक्ट आहे का? सगळ्या क्षेत्र तुम्ही व्यापून टाकले. शिष्य सर तुमचे. रोपवाटिका नियोजन व व्यवस्थापन. आता रोपवाटिका सर्वसाधारणतः स्टँडर्ड रोपवाटिका कशी असावी हे काल बळीराजा रोपवाटिका पाहिली, हे तर माझं जुनं प्रेझेंटेशन आहे. परंतु ह्या टाईपची जे इथं मेन गेट आहे, इथं त्यांचं ऑफिस आहे, इथं त्यांचं शोरूम आहे, तर असा समोर रस्त्यावर रोपवाटिका ही तर रस्त्यावरच असावी, पण इथं शोरूम असावं, ऑफिस असावं, हे विक्रीची सगळी व्यवस्था असावी, हे शेडने वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स असावे, शेडनेट, खुंट रोपे, कलमे, हरितगृह, हार्डनिंग स्पेस आणि मातृवृक्ष. हे मातृवृक्ष मागच्या बाजूला असावे. भाजीपाल्याचं सुद्धा आपल्याला रोपवाटिका करता येते, फुलझाडाची सुद्धा रोपवाटिका आपल्याला करता येते. मग त्यामध्ये ऑर्किड सुद्धा करता येतात, कॅक्टस आहे. आणि याची रोपवाटिकेमध्ये इरिगेशन सिस्टीम अतिशय चांगली असावी, अतिशय मॉडर्न पद्धतीची इरिगेशन सिस्टीम तिथं असावी. आणि स्टोअर, लेबर रूम, हे सगळं कंपल्सरीली आपण ठेवलं तर त्या रोपवाटिकेला आपल्या पूर्णत्व येऊ शकतं. आता रोपवाटिकेचा आराखडा करायचा झाला तर ही तुमच्या याला पाहिजे, रोड साईडला असली पाहिजे, येणारा जाणाऱ्याला सोयीचं असलं पाहिजे. आणि ट्रान्सपोर्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्ट इथून सोयीचा झाला पाहिजे. आणि यामध्ये रोपवाटिका एक हंगामी असू शकते आणि बहुवार्षिक पण झाडाची असू शकते. हंगामी म्हणजे तुमचे भाजीपाला आणि शोभेचे काही कलम, बहुवार्षिक मध्ये आपले फळबागेचे कलम येऊ शकतात. आणि कलमाची संख्या ही आपली अतिशय तुमचे जे मदर ब्लॉक असेल त्यावरच आधारित असणं आवश्यक असते. नर्सरीची जमीन, रोपवाटिकेसाठी जमीन कशीही असली तरी चालते, पण तिथं तुम्हाला मीडिया हा अतिशय चांगला बाहेरून आणून का असेना, परंतु मीडिया, बॅगिंगसाठी मीडिया अतिशय चांगला असणं गरजेचं आहे. बॅगिंगसाठी मीडिया, नंतर पिशव्या ठेवल्यानंतर मी पिशव्या ठेवल्याची पद्धत तुम्हाला नंतर फोटोग्राफी मधून दाखवतो, ती सुद्धा अतिशय योग्य असणं गरजेचं आहे. पाणी व पाणी पुरवठा, पाणी म्हणजे पाणी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे.
पाण्याची पीएच 7.7 किंवा 7.8 पेक्षा जास्त शक्यतोवर नसावी आणि पाणी पुरवठा हा रेग्युलर असणं आवश्यक आहे. मजुराची उपलब्धता, मजूर म्हणजे त्यामध्ये विशेषतः नर्सरीचे जे मजूर असतात हे अतिशय चांगले मजूर तिथं उपलब्ध असणं आवश्यक आहे. रोपवाटिकेच्या आराखड्यामध्ये मातृवृक्ष हा एक प्रकार, रोपवाटिकेचं एक विभिन्न अंग आहे. मातृवृक्ष अतिशय चांगले आणि अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले पाहिजे. यामध्ये आंबा वगैरे तर समजा बाग असली तरी चालते, हेल्दी बाग, परंतु तुमचे मोसंबीमध्ये मातृवृक्ष हे निरोगी असणं अतिशय गरजेचं आहे. मग त्यामध्ये रोग जे आहेत या मातृवृक्षामधूनच रोग पुढच्या प्रॉजिनीमध्ये येतात. त्यामुळं मातृवृक्ष हा फायटोप्थेरा, ग्रीनिंग, नंतर ट्रिस्टिजा अशा रोगापासून कंप्लीट आयसोलेट केलेला असावा. यासाठी तिथं काही शेडनेट जरी केलं तरी मला वाटतं योग्य राहील. आणि मी माग नानासाहेब देशमुख सेक्रेटरी असताना त्यावेळेस तर मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली होती की मातृवृक्ष हे नर्सरीमध्ये, या नर्सरीमध्ये बिलकुल नसावे. हे मातृवृक्ष विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर असावे आणि त्या प्रक्षेत्रावर एक 10 एकर 15 एकर नुसता मातृवृक्ष मेंटेन करायचं आणि तिथं एक पॅथॉलॉजिस्ट आणि एक हॉर्टिकल्चरिस्ट नुसता त्या मातृवृक्षासाठी ठेवायचा. अतिशय हेल्दी याच्यातूनच डोळे हे या खाजगी नर्सऱ्यांनी घ्यायचे आणि ते डोळे पैसे देऊन घ्यायचे. म्हणजे त्याच्या बिलामध्ये जेवढे डोळे घेतले त्याच्यापेक्षा जास्त कलम बदलिंग त्या नर्सरीला करता येऊ नये अशा टाईपचं हे मातृवृक्ष असावे असं आम्ही त्यावेळेस सजेशन केलं होतं. निदान मातृवृक्ष नर्सरीत जरी असले तरी अतिशय आयसोलेटेड असावे. थोडंसं खराब एखादं झाड दिसलं त्यातलं तर ते झाड उखडून जाळून टाकावं. शक्यतो त्या मातृवृक्षाच्या शेजारी खाजगी एखाद्या झाडाची बाग असली मोसंबीची ती सुद्धा नसावी. म्हणजे हे आयसोलेट होऊन प्युअर डोळे आपल्याला मिळावे. हे निवारागृह म्हणजे तुमचं शेडनेट, पॉली हाऊस हे तुमच्या याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. ऊती संवर्धनाची सुविधा जर तुमच्याकडे टिश्यू कल्चर करायचं असलं तर ती सुविधा अतिशय स्टराईल कंडिशन मध्ये ती सुविधा मॉडर्न पद्धतीने असणे गरजेचं आहे. विजेची उपलब्धता, वाहतूक, रस्ते ह्या गोष्टी त्यामध्ये आल्यात. आता रोपवाटिकेसाठी आवश्यक साहित्यामध्ये ही ढक्कल गाडी मी पहिली सांगितलेली तुम्हाला दाखवलं. ढक्कल गाडी ही आम्ही बागेमध्ये रोप जर आपल्याला ट्रान्सफर करायची असले एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर ही ढक्कल गाडी हाताना लोटण्याची किंवा मोटारसायकलला ओढण्याची सुद्धा ढक्कल गाडी आता हे रसूल शेखच्या नर्सरीमध्ये आहे. तर ही ढक्कल गाडी आम्ही हिमायत बागला 2007-8 मध्ये दौलताबादहून खरेदी करून त्या गाड्या आणल्या होत्या आणि त्या गाड्या ढकल गाड्या आणल्यानंतर ते इतकं कन्व्हिनियंट झालं की नर्सरीमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे रोपं नेणं अतिशय सोयीचे झालेले. फवारणी पंप असणं आवश्यक आहे, नांगर, छोटे ट्रॅक्टर, लॉन मोअर, खेज पूर्ण, ट्री पूर्ण, इस्टर इत्यादी. आता यामध्ये रोपवाटिकेमध्ये मीडियाचं महत्व किती आहे हे बहुतेक रोपवाटिकेमध्ये काळजीपूर्वक पाहिल्या जात नाही. मीडिया हा अतिशय चांगला असणं आवश्यक आहे. मीडियामध्ये पिशवीमध्ये काय भरायचं किंवा बेडवर कोणता मीडिया असायचा हे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं तर ते रोपांचा जोम अतिशय चांगला येऊ शकतो. आता यामध्ये कंपोस्ट खत आहे, माती आहे, वाळू आहे. ह्या 3 गोष्टी तर पहिले तुमच्या पिशव्या भरण्यासाठी वापराव्या. कंपोस्ट खत
माती आणि वाळू या तिघाचाही इक्वल क्वांटिटीमध्ये घेऊन हे पिशवी भरण्यासाठी वापराव्या. हे पीट मॉस आहे, स्पॅग्नम मॉस आहे. हे तर स्पॅग्नम मॉस हे गुटीसाठी वापरलं जातं. परलाईट आहे, परलाईट सुद्धा आता फारसं वापरत नाही, पण परलाईट सुद्धा वापरण्यात होतं. तर हे चांगल्या क्वालिटीचे असणं आवश्यक आहे. आता लिप मोड आहे, कोकोपीट आहे, कोळसा सुद्धा हे पूर्वी वापरायचे, आता फारसा वापरत नाही. लिप मोल्ड आणि कोकोपीट हे आता सध्याही बऱ्याच नर्सऱ्यामध्ये विद्यापीठाच्या नर्सऱ्यामध्ये वापरले जाते. आता रोप वाटिकेमध्ये संजीवकांचा वापर, मला वाटतं रोप वाटिकामध्ये संजीवकांचा वापर हा अभावानच दिसून येतो. आता संजीवक आपल्याला माहित असतील, त्याचा इंग्रजीमध्ये त्याला PGR म्हणतात, म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. हे झाडामध्ये, वनस्पतीमध्ये कुठल्याही स्टेजला त्या वेळेचा जर गरजेचा जर ग्रोथ रेग्युलेटर किंवा संजीवक जर वापरलं तर ते मॅजिक करतं त्या झाडामध्ये. आता इथं काय काय करतं, नर्सरीमध्ये हे संजीवक काय काय करू शकतात. यामध्ये पहिलं, लवकर मुळ्या फुटणे. झाडाला तुम्ही गुटी लावली, लवकर मुळ्या फुटतात त्याला. गुटीला किंवा तुमच्या कटिंग लावली, तिला सुद्धा लवकर मुळ्या आणि मोठ्या प्रमाणात मुळ्या फोडायच्या असल्या तर हे संजीवक जर वापरलं तर त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात मुळ्या फुटतात, मुळ्याची संख्या वाढते, टक्केवारी वाढवल्या जाते. आता हे या 3 गोष्टीसाठी कोणतं संजीवक वापरलं जातं? IBA, इंडॉल ब्युटेरिक ऍसिड, हा एक ऑक्झिनचा प्रकार आहे. जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मध्ये वेगवेगळे जे ग्रुप्स आहेत, ऑक्झिन, जिबेरलिन, ग्रोथ रिटार्डंट आणि इथिलीन, त्यामध्ये ऑक्झिन मधलं हे IBA हे म्हणजे ग्रोथ रेग्युलेटर आहे. कलमांना जोड येणे, यशस्वीतेचे प्रमाण वाढवणे यासाठी कलमांचा जोड, एक लक्षात घ्या, कलम ज्या वेळेस जोड केला जातो त्यावेळेस तो जोड चांगला जमावा, लवकर जमावा आणि पूर्ण जोड जेवढा याच्यात आपण ती काडी बसवलेली आहे हा पूर्ण जोड लवकर मिळून यावा, यासाठी आपल्याला ऑक्झिन मधला NAA हा प्रकार आपण जर वापरला, या प्रकार मी हिमायत बागमध्ये ट्रायल मध्ये नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे आणि नंतर कमर्शियल लेव्हलला हा मोठ्या प्रमाणात NAAचा वापर आपल्याला नर्सरीमध्ये करता येतो. यामध्ये कलमाचा जोड योग्य पद्धतीनं तर मिळतो, परंतु यशस्वीतेचं प्रमाण, आंब्याचं यशस्वीता जर तुमची 50, 55, 60% असली, हे जर वापरलं तर 90% जाते. तर अशा प्रकारे हे रोपवाटिकेमध्ये संजीवकाचा आपल्याला हे करता येतो. आता यामध्ये ऑक्झिनचा प्रकार हा आहे IBA, नंतर NAA नॅप्थॅलिक ऍसिडिक ऍसिड आहे. मुळ्या लवकर फुटणे, भरपूर फुटणे आणि कलमाचा जोड साधणे, यामध्ये सायटोकायनिन ग्रुपचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. त्यामध्ये सायटोकायनिन मध्ये हे 6BA हे कॅलस निर्मितीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं. 6BA जसं काम करतं तसंच NAA सुद्धा कॅलस निर्मितीसाठी काम करतं, हे कृपया आपण लक्षात घ्यावं. हे कॅलस निर्मिती म्हणजे काय? कॅलस निर्मिती म्हणजे खपली धरणे, म्हणजे जो तुमचा अंतर साल असते ज्याला कॅम्बियम लेअर म्हणतो, कॅम्बियम लेअरच जोडण्याचं काम करते. तर हे जोडण्याच्या कामामध्ये याच्यात हे कॅलस म्हणजे खपली तयार करतं आणि खपली तयार झाल्यामुळं ते लवकर जोड जुटलं जातं. आता रोपवाटिकेतील अभिवृद्धी गृह, आता यामध्ये
हरितगृह हरितगृह हा प्रकार आता काही राहिलेला नाही, हा जुना प्रकार होता. अगदी विद्यापीठामध्ये, परभणी कृषी विद्यापीठामध्ये हा हरितगृह त्या काळात उभारलेलं. हरितगृह म्हणजे तारेचं शेडनेट करायचं, शेडनेट हाऊस सारखं, आणि त्याच्यावर वेल चढवायचे, पूर्ण याच्यावर वेल चढवले म्हणजे ते हरितगृह होतं. हे हिमायत बागला सुद्धा हरितगृह आहे. परंतु आता शेडनेट आल्यानंतर हरितगृहाचा फारसा काही उपयोग राहिला नाही. नंतर काचगृह सुद्धा पूर्वी होते, आता काचगृह वापरण्यात फारसे वापरात नाहीयेत, कारण काचगृह महाग पडतात. त्याऐवजी आता पॉली हाऊस आलेले आहेत. तर शेडनेट हा प्रकार चांगला, व्यवस्थित आता सध्या आपल्याला हार्डनिंग, कलमीकरण ह्या सगळ्याच गोष्टीसाठी शेडनेट तुमच्या नर्सरीमध्ये आवश्यक आहे. आता हे रोपवाटिकेमध्ये क्षमतेपेक्षा क्षमतेप्रमाणेच रोप तयार करावे. विक्री वेळेवर न होणे यामध्ये सुद्धा आपल्याला रोप विक्री वेळेवर न होणे म्हणजे तुमचे पपई, केळी हे रोप जर ते 1.5-2 महिन्यात, 2.5 महिन्यात नाही विकले गेले तर ते अतिशय म्हणजे ते खराब होऊन जातात. त्याचे भाजीपाल्याचे रोप 4 आठवड्यापेक्षा जास्त झाले, 5 आठवड्यापेक्षा जास्त झाले की ते रोप देशीपुरलं म्हणतात, म्हणजे ते जागीच त्याला गोबीला तर बटनिंगच येऊन जाते. तर हे काळजी घेणं आवश्यक असतो. मागणी प्रमाणे पुरवठा करणे, अवाजवी खर्च यामध्ये सुद्धा उगा काहीतरी खर्च करायचा, अवाजवी ज्या गोष्टीवर करायचा त्या गोष्टीवर नाही आणि दुसऱ्याच गोष्टीवर करायचा, हे सुद्धा इथं टाळलं गेलं पाहिजे. आणि उधाऱ्या वसूल न होणे, जे एखादा चांगले पैसे देत असला तर आपल्याला ते शेतकरी त्याला उधारीवर सुद्धा देतात, आणि उधारीवर दिलं की त्याचं त्या काय अडचणी येतात हे काही नवीन मी तुम्हाला टेक्निकली सांगत नाही. तर कलमी करण्यासाठी जर तुम्हाला रोपवाटिका फायद्यात करायची असली, आता रोपवाटिका फायदा तोटा आपल्याला इथं फारसा विचार नाही, परंतु मी इथं आपल्याला एक प्रकर्षानं सांगेल की कलमी करण्यासाठी अतिशय जी योग्य पद्धत आहे, एक लक्षात घ्या. माळी हात बसलेले माळी म्हणजे काय, ज्यांना प्रॅक्टिस आहे असे माळी म्हणजे काय, फक्त कॅम्बियम लेअर ते एकमेकाला बरोबर जोडतात, जोडण्यामध्ये यशस्वी होतात. तर हे मॅनेजरला माहित पाहिजे की हे सक्सेस कशामधून होतं. तुम्हाला एक गंमत मी इथं सांगतो. हिमायत बागला मी 2006-07 ला ज्यावेळेस प्रमुख म्हणून जॉईन झालो, त्यावेळेस अंजिराचे जवळपास 15,000 गुट्या तयार केलेल्या अगोदर केलेल्या होत्या, आणि त्या गुट्यामधल्या फक्त एक 10-15 गुट्या यशस्वी झाल्या, बाकी सगळ्यांच्या फांद्या वाळून गेल्या होत्या. आणि मग ते नर्सरी इन्चार्ज मला सांगताना बुजू लागला की आता कसं सांगावं सरांना, कसं सांगावं, हे तर सगळं फार मोठं नुकसान झालं. 15,000 कलम गेले. आणि शेवटी मला माहीत झाल्यानंतर मी पाहिलं ते लॅकुना त्यांनी तो कट जो घेतला, रिंग करायचा जो कट घेतला, तो जास्त सिव्हिअर घेतला होता, आणि ती काडी पाहिजे तितकी रसरशीत नव्हती. तर ते ह्या लॅकुनामुळं सगळं नुकसान झालं. आणि मग मी जे 30-30 वर्षापासूनचे माळी होते सगळ्यांना म्हटलं तुमचं मी प्रशिक्षण घेतो. तिथं 15 माळी होते, 15-16 माळी होते. सगळ्यांना मी जवळपास एक दिवसभर मी स्वतःच प्रशिक्षण दिलं. प्रॅक्टिकल करत असताना यशस्वीता कशी असते, बडस्टिक मध्ये कशी असते, बडलिंग मध्ये कशी असते, तुमच्या गुटीमध्ये यशस्वीता कशामुळे मिळते, काडी कशी असावी, मॉस कसं बांधावं, मॉस कसं स्टरलाइज करून घ्यावं, आणि मॉस बांधल्यानंतर एअर टाईट कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी. काडी तुम्हाला जर कटिंग रुटिंग करायची असली काडीला तर ती काडी कशी असावी, त्याला IBF कसं लावावं, हे प्रत्यक्ष मी दिवसभर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल त्याला समजून सांगितलं. आणि त्यावेळेसपासून हिमायत बाग मध्ये यशस्वीतेचं प्रमाण डबल पेक्षा जास्त झालं. यू विल वंडर, आमचं आंब्याचं यशस्वीता ही 95 ते 99% होती.
चिंचेमधली 30% 65% यशस्वीतेचं प्रमाण गेलं होतं. चिंचमध्ये सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करतो आम्ही. तर ही पद्धत आणि त्या पद्धतीतल्या बारकावे आणि शास्त्र, सायन्स हे जर कधी त्या माळ्याला व्यवस्थित आपण समजून सांगितलं, मला तर वाटतं हे तुमचे मदनराव यांच्याच बरोबर यांचे माळी जर एखाद्या वेळेस बसले, आपण आणखी एखाद्या वेळेस घेऊ. नुसतं कलम सक्सेस कशामुळं होतं? कलम हे कुठल्याही प्रकारचं गुटी असो, म्हणजे तुमचं बडिंग असो किंवा सॉफ्टवूड ग्राफ्टिंग असो, कोय कलम असो, एनी टाईप ऑफ बडिंग, हे साईड ग्राफ्टिंग असो, पेरूमध्ये जी दाब कलम आहे, गुटी कलम आहे, ह्या सगळ्या विषयी एखाद्या वेळेस जर यांचा इंटरेस्ट असेल सगळ्या नर्सरी धारकांचा, तर आपण यांना प्रॅक्टिकल आपण वेबिनारच्या माध्यमातून मी आणि रसूल शेख हे समजून सांगू असं मला वाटतं. जे माळे असतात ना, त्यांनी समजून घेणं हे जास्त गरजेचं असतं. ठेवू सर आपण एके दिवशी करू दे सर. बिलकुल प्रॅक्टिकल त्याला टच आला ना, तर तुमचं सक्सेस कमीत कमी 1.5 पट तरी वाढतं. आणि जे नर्सरीला व्यवसाय म्हणून पाहणे, सांघिक व व्यावहारिक बाजूची सांगड घालणे, जमा खर्च नोंदी, विक्री, खप वाढवणे, योग्य प्रकारच्या पिशव्या कुंड्याचा वापर करणे, ह्या पिशव्या कुंड्या ह्या सुद्धा यामध्ये अतिशय महत्वाचा पार्ट आहे. पिशवी किती जाडीची असावी, किती रुंदी असावी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पिशवीला छिद्र हे भरपूर असावे. बुडाकडं छिद्र जास्त असावे, 4-5 तरी छिद्र बुडाकडे पाहिजे. कलम काढी यशस्वीतेसाठी कलम काढी, डोळ्याची पक्वता, जोमदारपणा व आरोग्य. आता या बाबतीत याची कलम काढी आंब्याची कशी असावी याची तर आपल्याला रसूल शेख आपल्याला सविस्तर माहिती देणारच आहे. परंतु ज्या वेळेस आपण कुठलीही कलम काढी या कलमासाठी वापरतो, तिची पक्वता ही पहिली आणि प्रायमरी म्हणजे फार मोठी महत्वाची गोष्ट आहे की ती किती पक्व असावी, त्यावरच त्याचा यशस्वीतेचं प्रमाण ठरलेलं असतं. खुंटाचा जोमदारपणा. आता खुंटाचा जोमदारपणा वाढवण्यासाठी तुम्ही मोसंबी, तुमच्या संत्रा, एनी टाईप, इव्हन चिंचेमध्ये तुम्ही जर कधी 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने अगोदर त्या खुंटावर जर कधी जीएचा स्प्रे केला, जीए प्लस युरिया, जोमदारपणा डबल वाढतो. आणि जोमदारपणा वाढतो, त्याचा हे वाढते, रसरशीतपणा वाढतो. त्यामुळं यशस्वीतेचं प्रमाण यामध्ये एकदम वाढतं. खुंटाचा वय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. खुंटाचं वय किती असावं, खुंटाचा जो जोड असतो तो जोड द्यायचं ठिकाण. आता आंब्यामध्ये कोय कलमही करतात, 10-12 दिवसाच्या झाडावरही कलम करतात. त्याचं पाहिजे तर मी परवा गुजरातमधून फोटो आणलेत काढून. ते खुंटावरही कलम करतात आणि सॉफ्टवूड ग्राफ्टिंगही करतात, जे 3-4 महिन्याच्या खुंटावर सुद्धा कलम करतात. आंतरसाल हात जुटला गेला पाहिजे. आंतरसाल म्हणजे कॅम्बियम लेअर ही दोन्हीची व्यवस्थित जुटली गेली पाहिजे. दोन्हीची एका बाजूला तरी जुटली गेली पाहिजे. समजा तुमचं बडस्टिक जर मोठी असली तर निदान एका बाजूला तरी जोड आपल्याला जुटला गेला पाहिजे. आणि वातावरणातील आर्द्रता, आपण म्हणतो पावसाळ्यातच कलम करावे. आता पावसाळ्यातच कलम का करावे? पावसाळ्यामध्ये आर्द्रता असते, टेम्परेचर माइल्ड असतं, मध्यम टेम्परेचर असतं. हिवाळ्यात का करू नये की हिवाळ्यात टेम्परेचर अतिशय कमी होतं, त्यामुळं त्याचे हे राहत नाही. आणि उन्हाळ्यात का करू नये तर उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं आणि आर्द्रता अतिशय कमी असते, म्हणून करू नये. हेच जर कधी तुम्ही वातावरण पॉली हाऊस मध्ये जर मेंटेन केलं तर इव्हन उन्हाळ्यात सुद्धा कलमीकरण यशस्वी होतं. फेब्रुवारीमध्ये सुद्धा कलमीकरण यशस्वी होतं. बोरीमध्ये, आंब्यामध्ये आम्ही केलेलं आहे. तर हे तापमान, माळ्याची कुशलता हे तर सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्स आहे. आता नर्सऱ्या आपण जर पाहिल्या, ही ब्ल्यू हेरॉन नर्सरी, या मी ज्या
इस्रायलला नर्सऱ्या पाहिलेल्या आहेत, तिथल्या नर्सऱ्याचे काही फोटो आहेत. नर्सरीमध्ये अशा प्रकारची बॅग ही इस्रायलमध्ये काय बरं का, आपल्याकडं आंब्याचं कलम 60 रुपयाला विकलं पाहिजे म्हणजे सरकारी रेट, त्या सरकारी रेटच्या वर विकलं की त्याचं नर्सरीचं लायसन कॅन्सल होतं. इस्रायलमध्ये नर्सऱ्यातल्या रोप वाटिकेतला किमतीला बंधनच नाही. तुम्हाला ज्या किमतीत विकायचे त्या किमतीत विका, मात्र रोप स्टँडर्ड पाहिजे. तर हे तिथले आपण संत्र्या मोसंबीच्या रोपाचं पाहिलं तर ही बॅग बघा किती मोठी बॅग असते. आपल्याकडे तर मेजर आता बॅगिंग करायला लागले. टीएमसी आली, CCRI नागपूरना सुरू केल्यापासून नसता बहुतेक रोप कलम हे याच्यातच केले जातात, तुमच्या बेडवरच केले जातात, उपटून आणायचे आणि लागवड करायची. तर अशा पिशव्या भरून मीडिया अतिशय व्यवस्थित करून, आणि तुम्ही पाण्याची सिस्टीम बघा, इथं प्रत्येक पिशवीला पाण्याची सिस्टीम केलेली आहे. म्हणजे पाणी दिलं नाही दिलं वादच नाही, ड्रीप ना बटन ऑन केलं की सगळ्या नर्सरीला. आणि ही नर्सरी बघा किती मोठी नर्सरी आहे. तर अशा प्रकारचे ही नर्सरी बघा, हे मी स्वतः फोटो घेतलेले आहेत इस्रायलचे. नर्सरी ही पॉली हाऊस मध्ये नर्सरी आहे. हे कलम बड सक्सेस झाल्यानंतर हे बघा, बड किती फर्स्ट क्लास सक्सेस झालेले, आणि रूट स्टॉक किती जोमदार आहे. हे पॉली हाऊस मध्ये नर्सऱ्या तिकडच्या असतात. ही फ्लोरिडाची नर्सरी आहे. फ्लोरिडाच्या नर्सरीच्या आमच्या मित्रांना हे फोटोग्राफ आम्हाला पाठवलेले आहेत. फ्लोरिडामध्ये टॉपची नर्सरी बनते. नर्सरीचे अशा टाईपचं जर कधी प्लांटिंग मटेरियल नर्सरीत असलं तर ते रोप, खरे रोप समजायचे त्याला. हे लिंबाचे रोप, हे कोको कॉयर, हे वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरी, हे याच्यावरची नर्सरी. आता हे नर्सरी मधलं कलम लावल्यानंतर हे आम्ही जोड दिलेलं आहे इकडून बाजूला. हे पहिलं कलम लावलं आणि त्याला बाजूला कोय लावून याचा जोड दिला, तर नर्सरीचे रोप आपण शेतात लावल्यानंतर त्याच्या बाजूला जर कोय लावली आणि त्या कोयीचा असा जोड दिला, तर याचं रूट हे टॅपरूट खाली पार खाली जातं. याचं रूट तर गुंडाळलं जातं, पण हे टॅपरूट खाली गेल्यामुळं हे फोटो काढून मला 5-7 वर्ष झालेले. आता हे खोड एकच झालेलं आहे, दोन्ही खोड जोडले, हे कोणाला लक्षातही येत नाही. आणि याला मुळाचा टोटल ताकद मिळते. ह्या आपल्या गुजरात मधली नर्सरी आहे, आंब्याची नर्सरी, अतिशय आकर्षक नर्सरी आहे. हे जे रस्त्यावर झाडं विकले जातात, हे रस्त्यावरच्या झाडामध्ये प्युरिटी असू शकत नाही. त्यामुळं हे झाडं उंच असतात, काठीना बांधलेले असतात. उंच झाले म्हणून आपण शेतकऱ्यांना ते भयंकर चांगले वाटतात आणि ते रोप आपण घेतो. तर ते न घेता हे बॅगिंग आपल्याकडचे चांगल्या नर्सरीतले चांगले रोपच आपण घ्यावं. आता नर्सरीमध्ये हे रूट स्टॉक झाला, हे बडी ग्राफ्ट केल्यानंतर ग्राफ्ट झाले. हे तुमच्या याची नर्सरी आहे, व्हेजिटेबल नर्सरी. हे व्हेजिटेबल नर्सरी अतिशय चांगल्या प्रकारची व्हेजिटेबल नर्सरी आहे. नंतर आपल्याला ते ओपन करायचं ना. तर हे बघा, आता हे नर्सरीतले प्लांट आम्ही जे नर्सरीचे ट्रेनिंग घेतलं होतं पुण्याला, त्यावेळेस मुंबई रोडवरची जुन्या हायवेवरची ही नर्सरी आहे. तिथं हे जे पाम्स आहेत, हे पाम 10-10, 12-12 वर्षाचे पाम तुम्ही घर केलं, बंगला केला आणि 4 दिवसात त्याची वास्तुशांती आहे. मग त्याच्या आजूबाजूला झाडं पण लावायचे म्हटलं की असे 10-10, 12-12 वर्षाचे झाडं आणून तिथं डायरेक्ट लावले जातात. याची किंमत 15-20 हजार रुपयाला एक कलम असतं. ट्रकमध्ये असे 5-7 कलमच बसतात. तर ह्या नर्सऱ्या ऑर्नामेंटल नर्सरीमध्ये हे येतं. तर हे असे 5-5, 7-7 वर्षाचे झाडं आंब्याचे मिळतात, वेगवेगळ्या झाडाचे मिळतात. याची किंमत मात्र फार जास्त असते. याची किंमत 500-700 हजार रुपयापर्यंत असते. हे मोठे मोठे बॅगिंग केलेले नर्सरीतले झाडं बघा तुम्ही. हे झाड बघा तुम्ही, हे बॅगिंग केलेलं हे किती मोठं याच्यामध्ये झाड आहे. हे आमच्या फील्ड व्हिजिट मध्ये नर्सरीचे जी ट्रेनिंग घेतली होती
त्याच्या फील्ड व्हिजिट मध्ये ह्या नर्सरीतले फोटो येते. हे प्लांट बघा, हे इट इज रेडी फॉर सेल. हे प्लांट बघा, हे प्लांट हे विक्रीसाठी आहे नर्सरीतले. हे प्लांट विक्रीसाठी. तर नर्सरीमध्ये जे कंटेनर असतो, कंटेनरचा हे मोठं कंटेनर आणि छोटं कंटेनर, आता हेच कंटेनर जर अति लहान असतं तर हे एवढं वाढू शकत नव्हतं. तर मोठ्या कंटेनरमध्ये रूट सिस्टीम जास्त स्प्रेड होती, डीप जाते आणि त्याच्यामुळं ते झाड अतिशय चांगल्या प्रकारे हेल्दी मोठं झाड बनतं. हे पॉली हाऊस मध्ये हे कलम बघा, हे नेमकं कोय कलमाला हे जोडलेलं. हे कोय कलम करताना ह्या वयाची झाडं हे लगेच काढून हे कलम कोय कलम करण्यासाठी वापरले जाते. हे बडस्टिक, हे रसूल शेख आपल्याला दाखवतीलच. बडस्टिक मध्ये फक्त हा जोड हा व्यवस्थित मिळण्यासाठी आणि याची लांबी ही 5 सेंटीमीटर असणं आवश्यक असतं. हे कॅनडा मधली नर्सरीला मी व्हिजिट केली होती. तर कॅनडामध्ये हे नर्सरी बघा, ही वर हे पूर्ण पॉटेड प्लांट्स हे काय करतात, हिवाळ्यामध्ये ही रोपवाटिका करतात. हे पूर्ण ग्लास हाऊस आहे, टेम्परेचर पूर्ण याच्यामध्ये पूर्ण कंट्रोल कंडिशन मध्ये हे मेंटेन केलेलं टेम्परेचर आहे. या नर्सरीचा हा आणि हा मालक आहे, हा त्याचे वडील आणि हा त्याचा चिरंजीव. तर ह्या नर्सरीमध्ये जे कलम तयार होतात, हे कलम थंडीत तयार होतात. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4-5 महिने तिथं पूर्ण बर्फ असतो, कुठंच वनस्पती नसते. आणि एप्रिल पासून तिथं थोडस उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा म्हणजे आपल्याकडचा अच्यूट हिवाळा इतका उन्हाळा असतो. त्यावेळेस हे कलम अतिशय चढ्या दरानं मग ते विकल्या जातात ग्राहकांना. हे त्या नर्सरीतले कलम, हे वर सुद्धा कलम लावलेले आहेत बरं का. हे जे आहे ना 3 टायर मध्ये हे कलम आहे, कुंड्या आहेत हे लटकवलेल्या 3 टायर मध्ये, आणि हे खाली सुद्धा कलम ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारची ही कॅनडातली नर्सरी आम्ही पाहिलेली आहे. की काल मी जे रोपवाटिका पाहिली, बळीराजा रोपवाटिका जालन्याची, यांनी अतिशय एखादा विद्यापीठापेक्षाही चांगला फार्म असावा अशा प्रकारची ही मोसंबी इथं लागवड केली. मदर ब्लॉक आहे. मदर ब्लॉक मध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्पेसिंग वर मदर ब्लॉक घेतलेले. हे 5 बाय 15 फूट अंतर आहे, 5 फूट बाय 15 फूट. आता ह्या ट्रायल आहेत. हे तिथले तुमचे कलम केलेले बघा, रंगपूर लाईव्ह वर हे काल कलम केलेले मी कालचाच कार्यक्रम झाला तिथं. फार मोठा गट शेतीचा आमचा 197वा द्वादश कार्यक्रम झाला. त्यावेळेस मी काल हे फोटो घेतले. ह्या परत हा 8 बाय 18चा प्लॉट आहे. अतिशय हेल्दी प्लॉट आहे ते. हे नर्सरी काल आम्ही व्हिजिट केलेली तीच बळीराजा नर्सरी. ही बळीराजा नर्सरी हे यावर्षी विक्रीसाठी रेडी बडलिंग आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना देण्यासाठी अतिशय सशक्त असे बडलिंग आहेत. यांनी पूर्ण शेडनेट वगैरे सगळं केलेलं आहे. आता हे शेडनेट मध्येच आहे सगळं, हे शेडनेट मध्ये केलेलं आहे. हे त्यांचा रंगपूर लाईनचा मदर ब्लॉक म्हणजे तुमचं हे आहे, रूट स्टॉक आहे. रूट स्टॉक आता हा इट इज रेडी फॉर बडिंग फॉर नेक्स्ट इयर. आणि आता काही मेथडॉलॉजी फक्त याच्यातल्या मी आपल्याला दाखवतो. ते उघड दुसरं इंग्रजीत होतं. आता कलमीकरणाच्या फार पद्धती आहेत. कलमीकरण हे असेक्शुअल प्रोपोगेशन आहे, हे काही कोणाला तुम्हाला फार एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि हे सॉफ्टवूड ग्राफ्टिंग आहे. या कलमीकरणाच्या पद्धतीमध्ये हे सॉफ्टवूड ग्राफ्टिंग, हे प्रोपोगेशन, व्हेजिटेटिव्ह काय, अर्लीनेस वगैरे मी काही आपल्याला जास्त सांगणार नाही. परंतु कलमीकरणामध्ये तुम्हाला
मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत आणि कशा कशा प्रकारचं कलमीकरण होऊ शकतं, तर यामध्ये हे इथं पानातूनही हे होतं आणि इथूनही तुम्हाला हे बर्ड्स आहेत. हे बर्ड्स स्प्राउट होतात. हे खाली जोड दिला की हे बर्ड स्प्राउट होतात. ह्या कटिंगचा वापर सुद्धा केला जातो. आता कटिंग मध्ये तुम्ही बघा, ही कटिंग आहे, याच्यामध्ये ही स्टेम कटिंग आहे, हे लिप बर्ड कटिंग आहे आणि इथं एंटायर लिप कटिंग, पूर्ण लिपच याला मुळं फुटतात. ही नुसती लिप कटिंग लावल्या जाते. हे मॉडिफाईड स्टेम मध्ये हे स्टोलन, हे ट्यूबर, नंतर ही आपल्याकडे नाही, हे ट्विगिंगची, हे बल्ब आहे, सेक्शन ऑफ बल्ब कट करूनही वापरला जातो, रायझोमही वापरला जातो. या कांद्यामध्ये बल्ब वापरतात. हे लीफ, स्टेम, रूट सगळ्याच याला हे होऊ शकते, स्प्राउटिंग होऊ शकते. हे कॉर्नचा प्रकार आहे. हे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी आपल्याला दाखवतो. हे रायझोम आहे. हे रायझोमचं बघा, हे बर्ड्स आहेत, हे ओल्ड रूट्स आणि न्यू रूट्स याच्यापासून तयार होतात. हे तुमचं अद्रक, हळदीमध्ये हे ट्यूबर मध्ये पोटॅटोचं, रनर्स, हे कॅरेट मधलं आपल्याला हे सगळं माहित आहे. हे काही फार नवीन नाहीये. बिगोनिया. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये अशा प्रकारचे कटिंग हा एक प्रकार वापरला जातो. नंतर ग्राफ्टिंग, कटिंग डायरेक्ट लावल्या जातात. ग्राफ्टिंग, व्हेरियस टाईपच्या ग्राफ्टिंग केल्या जातात. मग त्या ग्राफ्टिंग मध्ये आपल्याला सगळ्या ग्राफ्टिंग माहित आहे आणि आपल्याला जनरल सॉफ्टवूड ग्राफ्टिंगच आपल्याकडे जास्त वापरलं येते. साईड ग्राफ्टिंग आहे, तुमची व्हिनियर आहे, स्टोन ग्राफ्टिंग आहे, बऱ्याच, आणि लेअरिंग आहे. लेअरिंग मध्ये एअर लेअरिंग आहे आणि पेरू मध्ये काही प्रमाणात ही याच्यात दाब कलम वापरल्या जाते. बडिंग आहे. बडिंग मध्ये पण काही प्रकार आहे. मार्कोटिंग, क्लोनिंग हे आताचे आपण पाहिले. हे क्लोनिंग वगैरे, क्लोनिंग मध्ये हा टिश्यू कल्चर सुद्धा येतं. These methods of propagation help to improve the quality of plants. तर अशा प्रकारचे ह्या वेगवेगळ्या मेथड्स याच्यामध्ये आहेत. या मेथड सविस्तर आपल्याला सांगितलं जाते. हे दुसरं घेऊ. तर त्यामध्ये मी फक्त आपल्याला या सिट्रस नर्सरी जी आहे इस्रायल प्रोजेक्टची, ही नागपूरला, त्याच्याविषयी त्याच्यातले मी काही फोटोग्राफ्स फक्त दाखवतो आणि त्यानंतर आपण सविस्तर या बाबतीत चर्चा करू आणि चर्चेमधून मग आपल्याला बऱ्याच गोष्टी हे करता येतील. हे जागेची निवड वगैरे हे सगळं बाकीचं दिलेलं आहे. फक्त आता हे सोलरायझेशन इन सिट्रस मध्ये डिसीज येऊ नये, हेल्दी प्लांट तयार व्हावं यासाठी सगळ्या प्रकारची तयारी करावी लागते. तर हे सॉइलचे असा हीप करून, थोडासा ढीक करून त्याला ओलं करायचं उन्हाळ्यामध्ये आणि वरून असं झाकून जर ठेवलं त्याला काही दिवस, तर यातली सगळी सोलरायझेशन होऊन जातं. सोलरायझेशन म्हणजे तुमचं सगळे त्याच्यातले जे फंगस असतात, बॅक्टेरिया असतात, कम्प्लीट स्टरलाइज होऊन जाते. हा एक फार मोठा कन्सेप्ट यामध्ये वापरला जातो आणि हा कन्सेप्ट आपण सगळीकडे वापरावा
हे आता याच्यामध्ये जमबेरी रूट स्टॉक आहे, रंगपूर लाईन रूट स्टॉक आहे आणि आता अलिमो रूट स्टॉक निघाला. तर शक्यतो हे 3 रूट स्टॉकच याला वापरावे. अलिमो रूट स्टॉक कालच्या नर्सरीमध्ये त्या नर्सरी धारकांना फार मोठ्या प्रमाणात लागवडही केलेली आहे आणि त्यांच्याकडे यावर्षी आपल्याला एक 25-30 हजार कलम तरी अलिमो रूट स्टॉक वरचे मिळणार आहे. एवढा त्यांनी फास्ट त्या अलिमो रूट स्टॉकचं अडॉप्शन केलेलं आहे. हे सीड सोईंग वगैरे हे जास्त आपल्यासाठी हे फार काही गोष्टी नवीन नाही. हे फक्त मी एवढंच सांगेन की सीड सोईंग वगैरे हे सगळं शेडनेटमध्ये पॉलीहाऊसमध्ये हे काळजीपूर्वक व्हावं आणि नर्सरीमध्ये आर्द्रता मेंटेन करणं ही याची नर्सरी आहे. तुमच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाची इंडो इस्रायल प्रोजेक्ट त्यांनी जो आणला होता, जो आम्ही हिमायतबागला आणला होता मँगोसाठी, तसा तिथं सिट्रसचा इंडो इस्रायल प्रोजेक्ट आणला होता. तर मला वाटतं हे जास्त आता याच्यामध्ये डिटेलमध्ये न जाता ही बडिंग कशी असावी काय हे सगळं सिट्रसमध्ये हे बडिंगचा प्रकार आहे. हे इथं ओपन करून इथं याच्यामध्ये फक्त आता हे बडिंगचा प्रकार सगळ्यांना माहिती आहे. फक्त ह्याचा रसरशीतपणा जो आहे, हे जे साल उकलल्या जाते ही सहज आणि चांगली उकलल्या जावं आणि ही अतिशय लुसलुसीत जोमदार साल असावी, हे यातलं महत्वाचं मुद्दा आहे. आणि त्यात मग हा बड लावल्यानंतर बडचं यशस्वीतेचं प्रमाण यामध्ये अतिशय चांगलं राहतं. हे तत्व फक्त याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि ग्राफ्टिंग मध्ये काय वरून खाली बांधत येणं वगैरे हे सगळे प्रकार आपल्याला इथं आपण सगळे सिनियर नर्सरी धारक असल्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रकार माझे सांगायचं काही फार असं हे नाहीये. आणि हे मोसंबीचे सुद्धा बडलिंग ह्या बॅग मध्येच व्हावं, हा आता सध्या महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. तर तुला आंब्याचं हे पाहिजे तर मित्र हो, मी आपल्या समोर हे नर्सरी विषयी सर्वसाधारण मुद्दे मांडलेले आहेत. आपण सर्व सिनियर नर्सरीचे प्रमुख आहात आणि शासकीय याच्यातले आहात. सगळे MPSCतून बाहेर आलेली मंडळी आहोत. आपण इथं बारकावे तुम्हाला काही ते बडलिंग कसं करायचं वगैरे काही नाहीये. काही जनरल चर्चा करायची असली तर मला वाटतं आपण प्रश्न विचारावा. काही संजीवकाविषयी, सक्सेस वाढवण्याविषयी, मदर ब्लॉक मेंटेन करण्याविषयी काही जर चर्चा करायची असली तर आपण कृपया खुल्या मनानं प्रश्न विचारावे. आता विचारा, काही राहिले असले नंतर विचारू. आणि मी आता जसं यांना म्हटलं, मदनरावला म्हटलं, सिसोदिया साहेबाला, किंवा आपण आणखी एक प्रशिक्षण कार्यक्रम प्रॅक्टिकल आपल्या जे शेतकरी म्हणजे माळी असतात, माळ्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांना प्रायमरी गोष्टी आपण जर समजून सांगितल्या तर तो जास्त फायद्याचा होईल असं मला वाटतं. माझं आता मी इथंच थांबतो. आपले काही प्रश्न असले तर प्रश्न विचारा. मला रामेतीना, मदनरावना, ताडिले साहेबांनी जे 2 शब्द बोलायचं आपल्यासमोर मांडण्याचे जे हे दिलं, चान्स दिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आपणही शांत चित्तानं माझे 4 शब्द ऐकले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद सर. कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया नाव आणि ठिकाण सांगून प्रश्न विचारावे, म्हणजे उत्तर द्यायला सोपं जाईल. सर नमस्कार, मी मिलिंद कोलंबीकर, गल्ले बोरगावला